अमरावती आमदार रवी राणा आणि काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील शब्दयुद्धामुळे अमरावतीचे राजकीय वातावरण तापले आहे. युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी नुकताच दावा केला की यशोमती ठाकूर या येणाऱ्या 6 महिन्यात भाजपमध्ये दिसतील. ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी असा आरोपही केला की ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिवसा मतदारसंघाच्या भाजप तिकीटसाठी प्रयत्न केले होते. तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांचे मन सडकले आणि त्या बिहारमध्ये फिरल्या. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसची अशी स्थिती आहे की नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळत नाही. सगळीकडे मुस्लिम उमेदवार आहे असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राणा यांच्या आरोपावर यशोमती ठाकूर यांनी तत्काळ जोरदार पलटावर केला. त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. आमच्या भावाला जोक मारायची, नाटक नौटंकी करायची आणि अफवा पसरवायची सवय नाही. मी इथेच जन्मले आणि इथेच मरणार. लोकांना सत्य माहिती आहे असे स्पष्ट करत त्यांनी रवी राणांना चोख प्रत्युत्तर दिले. यासोबतच त्यांनी भाजप आणि राणा दरम्यान तोही थेट निशाणा साधला. अमरावतीमध्ये भाजपाने पूर्ण पक्ष रवी राणा आणि नवनीत राणे यांच्या खुट्याला बांधला आहे. तुम्ही म्हणजे पांढऱ्या दगडावरील काळी रेघ. भाजपाला तुमचा उपयोग संपला तर ते तुम्हाला लगेच फेकून देतील अशी तीक्ष्ण टिप्पणी केली आहे. दोन्ही नेत्यांना हा आरोप प्रत्युत्तरामुळे अमरावतीचा राजकीय पारा चांगलाच चढला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचे महत्त्व आणखीन वाढले असून स्थानिक राजकारणात या वादाने नवीन धूमचक्राची चाहूल दिसली आहे.